आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दिलीस की देवबापा आम्ही एकत्रित येऊन प्रगटीकरणाचा अभ्यास देवबापा शिकावा. जी देवबापा तू आम्हाला ही सहभागिता दिलेली आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि विनंती करतो प्रभूजी की तुझ्या वचनाचं जे सत्य आहे ते अधिक चांगल्या रीतीने देवा शिकावं, त्यावर मनन करावं आणि प्रगटीकरणामध्ये ज्या अद्भुत गोष्टी आहेत त्याकडे आम्ही पाहावं अशी दया देवबापा तू आम्हाला कर. आणि सर्व गौरव मान सन्मान तुला देतो आणि देवबापा ही केलेली प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून प्रभू तू ऐक. आमेन. आपण 8व्या अध्यायामध्ये आहोत प्रगटीकरणाच्या आणि 8व्या अध्यायाचं जे पहिलं वचन आहे ते आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं की अर्धा तास स्वर्ग निवांत झालेला आणि शांतता जी आहे ती आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये पाहिली आणि आपण फार गंभीर रीतीनं त्या गोष्टीकडे पाहिलं की कशा रीतीनं पवित्र शास्त्राचं जे वचन आहे ते आपल्याला त्याविषयी सांगतं की अर्धा तास हा फार मोठा क्षण आपण त्या ठिकाणी पाहत होते. अर्धा तास आपण शांतता जी आहे ती आपण त्या ठिकाणी पाहिली आणि आता 2 पासून पुढे आपण पाहणार आहोत. 2 पासून 5 पर्यंतची जी वचनं आहेत ती जराशी वाचूया आपण. प्रगटीकरण 8वा अध्याय वचन 2 पासून ते 5 पर्यंत. ठीक आहे, थोडंसं लक्ष देऊया. मी तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो. तेव्हा देवासमोर उभे राहणारे 7 देवदूत मी पाहिले. त्यात 7 करणे दिले होते. मग दुसरा एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनासह राजासनाच्या समोरच्या सोन्याच्या वेदीवर धूप ठेवण्याकरिता त्याजवळ तो धूप पुष्कळ दिला होता. देवदूतांच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यास वेदीवरच्या अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. तो गर्जना, वाणी, विजा व भूकंप ही झाली. आणि मग आपण इथून पुढे जे आहे 7 करणे जे आहेत ते वाजवण्यासाठी सिद्ध होतात ते आपण पाहतो. आणि इथंपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत आपण जसं मागच्या वेळेस पाहिलेलं होतं की पहिला आपण वचन वाचलं की 7वा शिक्का फुटल्या स्वर्गात शांतता होती आणि एकदम निवांत झालेलं होतं. आतापर्यंत काही गोष्टी घडत होत्या आणि फार मोठ्या प्रमाणात घडत होत्या. गीत होते, प्रार्थना होते, मोठमोठ्या प्रकारे जे संतांचा आवाज आहे किंवा देवदूतांचा आवाज आहे किंवा वडील लोकांचं प्रभूसमोर उपडं पडणं आहे, देवदूतांची असंख्य देवदूतांची स्तुती आहे. हे सगळं होत असताना अचानकपणे शांतता झालेली आपण बघतो. आणि जेव्हा शांतता झाली आणि जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की योहानाला फारच मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की एवढ्या मोठ्या म्हणजे ध्वनीनंतर, आवाजानंतर झालेली शांतता आणि प्रत्येक जो मिनिट आहे त्याला कसा गेला असेल आपल्याला ठाऊक नाही. पण त्या अर्ध्या तासानंतर आपण पाहतो की लगेचच जर काही दिसलेलं आहे तर पुन्हा एकदा तेव्हा देवासमोर उभं राहणारे 7 देवदूत मी पाहिले. आणि ह्या 7 देवदूतांसंदर्भात असं म्हटलेलं आहे की ते 7 करणे त्यांना दिलेले होते. आणि आतापर्यंत आपण वाट्या बघितलेल्या आणि आता अचानकपणे आपण करणे बघत आहे. म्हणजे आता जसा काही शिक्का 7वा फुटला तर आपल्याला एकदम अचानक 7 देवदूत दिसतात. म्हणजे एकदम निवांत झालेलं होतं आणि निवांत झाल्यानंतर परमेश्वर देवासमोर उभे राहणारे 7 देवदूत त्या ठिकाणी होते. आणि स्वर्गातील अर्ध्या तासानंतर शांततेनंतर योहानाने पाहिलेले पुढील दृश्य हे होतं. काही अभ्यास करणाऱ्यांच्या मते या देवदूतांना सामर्थ्यानं भरलेले देवदूत असं संबोधण्यात येतं. आणि यासाठी की हे सदैव देवाच्या समक्षतेमध्ये असतात. हे सदैव हे जे देवदूत आहेत हे काही
अनेक देवदूतांमधले देवदूत असं नाहीये, तर हे 7 देवदूत म्हणजे देवबापाच्या ह्या समक्षतेमध्ये असणारे हे देवदूत आहेत. उदाहरणामध्ये जर आपण म्हटलं की प्रेझेंट टेन्स जो आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे की ते स्टूड, म्हणजे त्या ठिकाणी ते उपस्थित होते. 7 देवदूत आतापर्यंत निवांत होते, पण त्या ठिकाणीच ते होते. आणि त्या देवदूतांना म्हणजे स्पेसिफिकली हे जे देवदूत आहेत यांची नेमणूक झालेली आपल्याला आढळते आणि त्यांना ते करणे दिलेले होते. म्हणजे असंख्य देवदूत आहेत, असंख्य देवदूतांमधून 7 देवदूत यांची नेमणूक झालेली आहे असं आपण पाहतो. आणि मग हे जे 7 देवदूत आहेत, आपण ऑलरेडी हे पाहिलेलं होतं की 7 आकडा जो आहे जो प्रगटीकरणामध्ये आपल्याला वारंवार आढळतो. आणि आपण पाहिलेलं आहे की 7 आकडा हा प्रगटीकरणामध्ये सदैव किंवा पवित्र शास्त्रामध्ये पूर्णता प्रदर्शित करतो आणि पूर्णता देतो. आणि याही ठिकाणी पूर्णता आपल्याला दिसते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 7 देवदूत आपल्याला दिसत आहेत ज्यांच्याकडे करणे देण्यात आलेले आहेत. आणि हे 7 देवदूत खूप काळापासून देवाच्या उपस्थितीत राहणारे आहेत. असं नाही की ते अचानक देवदूतांमधून त्यांची नेमणूक झालेली आहे, ते त्याच्या समोरच राहणारे देवदूत आलेले आहेत जे विशेष प्रकारचे देवदूत आहेत. आणि उदाहरणामध्ये त्यांच्याविषयी जर बोलायचं झालं की हे कशा प्रकारचे देवदूत आहेत, तर तुम्हाला आपल्याच बायबलमध्ये लूका सुवर्तमान याचा 1 अध्याय आणि 19 वचन तुम्हाला दिसेल की हे कोणत्या प्रकारचे देवदूत आहेत. ठीक आहे, हे ऑर्डिनरी म्हणजे अनेक देवदूतांमधून असणारे हे देवदूत नाही आहेत, तर हे 7 देवदूत जे आहेत ते विशेष प्रकारे देवाच्या समक्षतेमध्ये असणारे हे देवदूत आहेत. सर्व समर्थ देवदूत हे आहेत जे सर्व समर्थ देवाच्या समक्षतेमध्ये आहेत. तर यांना काय म्हटलेलं आहे आपण बघू. याच्यातला एक देवदूत आहे ज्याचं नाव गॅब्रिएल आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्याचं वचन आपण वाचू, 1 अध्याय आणि 19 वचन. वाचा बरं तुम्ही 1 अध्याय 19 वचन लूकाचं शुभवर्तमान. काय म्हटलेलं आहे त्यांना? देवदूताने त्याला उत्तर दिले, हा, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं की तो म्हणत आहे की मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे. आणि हे 7 देवदूतांविषयी तेच संबोधण्यात आलेलं आहे की हे देवाच्या समोर उभे होते. आणि ह्या देवदूतांसंदर्भात म्हणलेलं आहे की देवासमोर उभे राहणारे, मागं नाही, पुढं नाही, बाजूला नाही, तर देवासमोर उभे राहणारे. आणि याच्यामधला एक देवदूत जो आहे ज्याचं विश्लेषण आपण पाहतो की गॅब्रिएल स्वतः ज्यावेळेस तो स्वतःचं इंट्रोडक्शन करतो त्यावेळेस तो असं म्हणतो, मी देवाच्या, मी असा तसा देवदूत नाही, तर मी देवाच्या समोर उभा राहणारा देवदूत आहे. म्हणून हे जे देवदूत आहेत हे 7 आहेत, ते विशेष आहेत, हे सामर्थ्यानं भरलेले आहेत. आणि हे देवदूत आपल्याला दिसतात, हे साधे सुधे देवदूत नाहीयेत. आता या देवदूतांना 7 करणे दिले जातात. आणि हे करणे नेमके काय आहेत तर समजून घेणं आवश्यक आहे. करण्यांचं प्रतीक काय ते पण आपण समजायला पाहिजे. आपण शिक्के पाहिलेले होते की जे बंद आहे ते उघडण्यासाठी शिक्क्यांचा उपयोग होत होता. आणि आपण पाहिलेलं आहे की शिक्क्यां फोडण्यासाठी कोण सक्षम आहे का. आपण पाहिलं की योहान रडतो, कोण सक्षम आहे, कोण सक्षम आहे, कोण फोडू शकेल. आणि मग तो म्हणतो घाबरू नको, तर जो अंकुर आहे, जो कोकरा आहे, तो हे करण्यास सक्षम आहे अशी वाणी त्याला येते. आणि तो शांत राहतो. या करण्यांसंदर्भात असं काही दिलं नाहीये. करण्यांसंदर्भात असं दिलंय कारण 6 शिक्के फुटलेले आहेत, 7वा शिक्का फुटलेला आहे आणि करणे देण्यात आलेले आहेत असं आपण पाहतो. आणि हे करणे 7 सक्षम देवदूतांना देण्यात आलेले आहेत जे परमेश्वराच्या समोर उभे असतात. आणि आपण पाहिलेलं आहे की हे करणे फुंकण्याद्वारे येणाऱ्या न्यायाची तयारी प्रगट होत आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं की हे जे करणे आहेत 1 बाय 1 ज्यावेळेस फुटतात करणे, आपण एक अद्भुत गोष्ट पाहिलेली आहे करण्यांसंदर्भात. काय गोष्ट पाहिलेली आहे की फार मोठ्या प्रमाणात असणारा देवबापाचा न्याय प्रगट होत आहे. पण हे जे आहे ही जी तुतार्या किंवा करण्यांची ही जी गोष्ट आहे, या करण्यांसंदर्भात ज्यावेळेस आपण येतो आपल्याला कळतं की हे कधी होणार आहे, जेव्हा मंडळीचं लोकांतर होणार आहे, मंडळी घेतली जाणार आहे. आणि मंडळी कधी घेतली जाणार आहे तर आपण पाहिलेलं आहे की प्रगटीकरणाचा 4था अध्याय आपण पाहतो की मंडळी तिथं घेतली जाणार आहे, म्हणजे मंडळी नसणार आहे. हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये मंडळी नसणार आहे. पण मंडळी नसताना कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत हे आता 19 पर्यंत आपण पाहतो की तिथं आता मंडळी नाहीये आणि देवबापाचा न्याय जो आहे तो प्रगट होत आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण करणे पाहतो, या करण्यांमध्ये कोणती घटना आहे, कोणत्या गोष्टी आहेत, तर पुन्हा एकदा देवबापाचा न्याय या ठिकाणी कसा प्रगट होत आहे ते आपल्याला दिसत आहे. संपूर्ण प्रगटीकरणातील 3 न्यायाच्या श्रेणीमध्ये शिक्के, करणे आणि वाट्या हे आपल्याला दिसतात. शिक्के, करणे आणि वाट्या
ह्या म्हणून काय दिसतंय की देवाचा न्याय आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी विशेष करून आता फारच देवबापाचा डायरेक्ट जो क्रोध आहे तो क्रोध ओतला जाणार आहे. देवबापाचा क्रोध जो आहे तो त्याचा न्याय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट स्वरूपात दिसणार आहे. कारण का वाचलेल्या वचनांकडे थोडस लक्ष देऊया आणि मग विचार करूया की देवबापाचा हा डायरेक्ट न्याय तुतार्यांद्वारे करण्याद्वारे कसा प्रकट होते. कारण इथं 3ऱ्या वचनापासून काही विशेषण आपल्याला आढळतात. कोणती विशेषण आहेत बघा. तिथं असं लिहिलेलं आहे, मग एक दुसरा देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. म्हणजे हे 7 नाही बरं का, सांतांच्या वेगळा एक दुसरा देवदूत येतो, तो वेदी पुढे उभा राहतो. म्हणजे परमेश्वराची जी वेदी आहे त्या वेदी पुढे उभा राहतो. आणि इथं काय दिसतं बघा आपल्याला, त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते. त्याजवळ काय होतं, त्याजवळ सोन्याचं धुपाटणं होतं. तर मला तुम्ही सांगा की हे जे सोन्याचं धुपाटणं आहे याचं काम काय असेल बरं. तुम्हाला ठाऊक आहे की काही मेनलाईन चर्चेसमध्ये आज पण ना धुपाटण्याचा वापर करतात असं असं हलवण्यासाठी आणि त्यातून धूर निघत असतो. तुम्ही कधी पाहिले ते? कधी पाहिले? एखादं समजा नवीन हाऊस ओपनिंग आहे तर हाऊस ओपनिंगला मेनलाईन चर्चेसचे लोक असतात ना किंवा अँग्लिकन चर्च जे असतात त्यांच्यामध्ये विशेष करून हे आहेत. तर अँग्लिकन चर्चमध्ये ते लोक सदरा घालतात आणि त्यांच्याकडे एक धुपाटणं असतं. ते हलवत असतं, त्याच्यामध्ये धूप असतो आणि त्यातून धूर येत असतो. ते घरामध्ये येतात आणि ते धुपाटणं हलवतात आणि धुपाटणं हलवून नवीन घराचं ओपनिंग जे आहे आतमध्ये धूर ते लोक करतात यासाठी की देवबापाची समक्षता या ठिकाणी असावी वगैरे. तर हे एक प्रकारचं चिन्ह ते दाखवतात की या धुपाटण्याद्वारे हा जो धूप आहे हा परमेश्वराकडे आपल्या विनंत्या आपल्या प्रार्थना घेऊन जाणारा असावा. आणि या ठिकाणी आपल्याला तसंच दिसतं. मग दुसरा एक देवदूत आला, तो वेदी पुढे उभा राहिला, त्याच्याजवळ सोन्याचं धुपाटणं होतं आणि सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह राजासनाच्या समोरच्या सोन्याच्या वेदीवर धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ तो धूप पुष्कळ दिला होता. म्हणजे त्याजवळ काय होतं विशेष करून, त्याजवळ या ठिकाणी दिसत आहे कुणाच्या प्रार्थना होत्या, संतगणांच्या प्रार्थना. तुम्हाला आठवले हे संतगण कुठले? कुठलं सांगा बरं, कुठले होते संतगणे? कोणता शिक्का फुटल्यावर संतगण आलेले? मागच्या वेळेस पण मी हा प्रश्न विचारला. 5वा बरोबर आहे. 5वा शिक्का फुटला, संतगण आले, संतगणांनी विनंत्या केल्या, संतगणांच्या प्रार्थना होत्या आणि आपण त्या संतगणांच्या प्रार्थना पाहिल्या. याच प्रार्थना पुन्हा एकदा आपण काय पाहतो की या प्रार्थना घेऊन हा जो देवदूत आहे हा देवदूत देवाच्या समोर उभा होता. आणि 4थं वचन म्हणतं, देवदूताच्या हातातून धुपांचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला. काय झालं की हा धूप जो आहे हा धूप देवासमोर त्या ठिकाणी चढलेला आपल्याला आढळतो. का आढळतो बरं? कारण या ठिकाणी हे लिहिलेलं आहे, या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की हा जो धूप आहे हा धूप जाळण्याचं काम हा देवदूत करत होता. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यास वेदीवरच्या अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. तो गर्जना, वाणी, विजा व भूकंप, भूमिकंप हे सगळं झालं. लक्षात घ्या, हा देवबापाचा काय आहे, न्याय प्रदर्शित होत आहे. पण न्याय कधी होत आहे? आठवा तुम्ही 7वा जो आपण 5वा जो कर्णा वाजलेला होता आणि कर्णा वाजल्यावर त्या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या होत्या जर आपण त्या आठवल्या तर आपल्याला समजतं की जसा तो शिक्का फुटलेला होता 5वा, तेव्हा 6वा अध्याय 9वे वचन, तेव्हा त्याने 5वा शिक्का फोडला. तेव्हा मी वेदी खाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी ती साक्ष पटवली होती तिच्यामुळे जीवे गेलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे प्रभू, जो तू पवित्र व सत्य आहेस, तो तू न्याय निवाडा करीत नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जनांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस. हे किती वेळ चाललं. आणि ह्या त्या प्रार्थना होत्या. या प्रार्थना ज्या वेळेस हा शिक्का फुटतो, 7वा शिक्का फुटल्यावर स्वर्ग निवांत होतो. त्यानंतर 7 देवदूत आहेत, 7 देवदूतांकडे कर्णा देण्यात येतो. दुसरा एक देवदूत येतो, त्याच्याजवळ धूप असतं आणि या प्रार्थना असतात. डिड यू गेट इट नाउ? काय असतं? या प्रार्थना असतात आणि या प्रार्थना त्या धुपासह परमेश्वरासमोर जातात. आणि जशा त्या परमेश्वरासमोर जातात तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्या वेदीवरचा अग्नी भरून त्यानं तो पृथ्वीवर टाकला. तर जेव्हा ह्या घटना घडत आहेत
परमेश्वराचा न्याय प्रगट होत आहे. पण पुन्हा एकदा मला तुम्हाला आठवण करू दे की या वेळेपर्यंत मंडळीचं लोकांतर झालेलं आहे, मंडळी स्वर्गी गेलेली आहे आणि ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या वेळेला भूमीवर या गोष्टी घडत आहेत, पृथ्वीवर लागलेला आहे आणि मग तो मोठी गर्जना, वीणा, विजा व भूकंप ही झालेली आपल्याला दिसतात. आता या देवदूतांना 7 करणे दिली जातात. हे करणे फुंकण्याद्वारे येणाऱ्या न्यायाची जी तयारी आहे ती प्रगट केली जाते. तर कर्णा हा जो आहे, कर्णा ज्याला तुतारी पण म्हणतात, कर्णा किंवा तुतारी जी असते ही तुतारी कधी वापरण्यात येत होती बरे? तर कधी वापरण्यात होती, ह्याचा उपयोग कधी होत असे तर इस्रायल ज्या वेळेस एकत्र येत असेल आणि त्यांना जर उपासना करायची, त्यांना जर देवाची भक्ती करायची तर त्यावेळेस एकत्र बोलण्यासाठी, इस्रायलाला एकत्र बोलण्यासाठी कर्ण्यांचा वापर करण्यात येत असे. कर्णा याचा 10वा अध्याय आणि 2रं वचन, पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि 6वं वचन, दुसरे इतिहास 5वा अध्याय 12 ते 15 वचन. या वचनांमध्ये आपल्याला आढळतं की जेव्हा जेव्हा इस्रायलाला एकत्रित करायचंय, विश्वासणाऱ्या लोकांना आराधनेसाठी एकत्र करायचंय, तेव्हा तेव्हा करणे वाजवण्यात येत असे, तुतारी वाजवण्यात येत. तुतारी वाजली तर सगळ्यांनी एकत्रित यावं, सगळ्यांचे कान उभे राहावेत. कारण का? तुतारीचा नाद होत आहे आणि नाद होत आहे तर भक्तीसाठी सर्वांनी एकत्रित येणं आवश्यक आहे. इस्रायलाला ही आज्ञा होती. त्याचबरोबर पवित्र काळ, सण साजरे करणे, या वेळेलाही तुताऱ्यांचा वापर होत असे. या काळातही करणे वाजवण्यात येत असे. गणना याचा 10वा अध्याय 10वं वचन, स्तोत्र 81:3 आणि योएल 2रा अध्याय 15 आणि 16 वचन. या वचनांमध्ये आपण पाहतो की जेव्हा पवित्र काळ किंवा सण साजरे करणं आहे, इस्रायलाला सण साजरे करायचे, तेव्हा ही तुतारा वाजवण्यात येत असत. तिसरी गोष्ट, जेव्हा कधी राजाचा राज्याभिषेक करायचा आहे, जेव्हा जेव्हा राजाचा राज्याभिषेक करायचा आहे तेव्हा तुतारा वाजवण्यात येत असत, करणे वाजवण्यात येत असत. पहिले राजे 1ला अध्याय 34 आणि 39 वचन. राजांचा राज्याभिषेक ज्यावेळेस होत असेल तेव्हा करणे वाजवण्यात येत असत. चौथी गोष्ट, जेव्हा जेव्हा जर समजा एखादं शत्रू राष्ट्र इस्रायलावर उठलेलं आहे आणि इस्रायलावर उठून आता ते इस्रायलाला मारण्यास येत आहे, त्या दिवशी युद्धाची सूचना द्यायची, आता युद्ध होणार आहे, तर काय करायचं? तर करणे वाजवण्यात येत असेल. युद्धाची सूचना देण्यासाठी करणे वाजवण्यात येत असेल. गणना 10वा अध्याय 9 वचन, यहोशुआ 6वा अध्याय 16 वचन आणि एझेकिएल 33वा अध्याय 3रं वचन. आपण पाहतो की यामध्ये केव्हा करणे वाजवण्यात येतात तर ह्या 4 वेळेला करण्यांची जी वाणी आहे किंवा तुताऱ्या ज्या आहेत त्या इस्रायलामध्ये वाजवण्यात येत असत. आता याच्यामध्ये सफन्या याचा 1ला अध्याय 14, 15 आणि 16 वचन आपण वाचूया. सफन्या 1ला अध्याय आणि 14, 15 आणि 16 वचन. जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही पट करून वाचा बरं जरा असं. सफन्या 1ला अध्याय 14, 15 आणि 16 वचन. यामध्ये आपल्याला दिसतं की प्रभूचा दिवस जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. बघूया आपण. वाचा. परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे, तो येऊन टेपला आहे, वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विद्वांचा व उजाळीचा दिवस आहे, अंधाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अम्राचा व निबिड अंधाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगराविरुद्ध व उंच बुरुजाविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दांचा हा दिवस आहे. म्हणजे हा जो दिवस आहे हा प्रभूचा दिवस जो या ठिकाणी लिहिलेला आहे, बिलकुल त्याची जी भविष्यवाणी आहे ही सफन्या ऑलरेडी करून ठेवतो की कर्णा वाजणार आहे आणि कर्णा वाजल्यावर नेमक्या कोणत्या गोष्टी घडणार आहेत. तर सफन्यानं ऑलरेडी याची भविष्यवाणी केलेली आहे आणि ही भविष्यवाणी आपल्याला दिसते की ही प्रभूच्या दिवसासंगती संबंधित आहे. आता हे बोलल्यावर पॉल मागं राहत नाही बरं का. आणि आता पॉल आपल्याला सांगतो की कर्णा कधी वाजणार आहे. ओके, करण्याचा नाद कधी आहे आणि तो कशाशी जोडतो बघा. पहिले करेन याचा 15वा अध्याय आणि 52वं वचन. पॉल सुद्धा कर्णा स्वर्गी घेतले जाणे या संबंधाशी जोडतो बघा. पहिले करेन 15वा अध्याय आणि 52वं वचन आणि पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय आणि 16 वचन.
दोन्ही वचन आपण वाचू की करणा वाजणं पॉल कसा जोडतो बघूया आपण. ओके. क्षणात निमिषात हा. शेवटला कर्ण वाजेल हा. तेव्हा कारण करणा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. स्वर्गी घेतले जाणे हा जो आहे ना याच्याशी तो पुन्हा करण्याचा संदर्भ जोडतो. म्हणजे कर्ण वाजणं हे प्रभूच्या दिवसाशी केंद्रित आहे, निगडीत आहे असं आपल्याला दिसतं. पहिले तैसली याचा 4था अध्याय आणि 16 वचन. पहिले थेसलिकरास पत्र 4था अध्याय आणि 16 वचन. इथं ही करण्याचं आपल्याला दिसत आहे बघा, प्रभूच्या येण्यासंदर्भात, मंडळीला घेण्यासंदर्भात. कारण आज्ञाध्वनी आज्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. तुम्ही पाहिलं की देवबापाचा जो न्याय आहे, देवबापाचा न्याय या ठिकाणी काय होत आहे, प्रगट होत आहे. आणि पॉल बिलकुल ती गोष्ट लक्षात घेत आहे आणि पॉल ती गोष्ट सांगत आहे. इथं ही करणं आपल्याला दिसतो. 8वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये पुन्हा ती गोष्ट आपल्याला आढळते की करण्यासंदर्भात मग ज्या 7 देवदूतांमुळे 7 करणे होते ते वाजवण्यास आता सिद्ध झाले असं म्हटलं. की करण्याचा जो नाद आहे तो नाद आपल्याला ही गोष्ट दिसवतो की एखादी अद्भुत अनन्यसाधारण गोष्ट घडणार आहे, तुताऱ्या वाजवण्यात येत असत. तुतारीचा नाद त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो, कारण ते आवश्यक आहे. आता हा करण्याच्या न्यायाची जी तीव्रता आहे, ही तीव्रता किती मोठी आहे ती जराशी बघूया आपण. करण्याचा जो नाद आहे, जो अधिकारिक न्याय आहे, तो अधिक तीव्र तसा होत जातो. आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की जेव्हा करणा वाजत आहे तेव्हा देवाचा जो न्याय आहे तो अधिक तीव्र प्रगट होताना आपल्याला दिसतो. म्हणजे एक करणा वाजतो त्याची तीव्रता आहे, दुसरा करणा वाजतो त्याची तीव्रता अधिक होते, तिसरा वाजतो त्याची अधिक तीव्रता आहे. आणि ह्या तीव्रतेकडे आपण जरासं पाहूया. पहिले 4 करणे जे आहेत, ओके, आपण जर पाहिलं 7वं वचन, 8वं वचन, 10वं वचन, त्यानंतर 12वं वचन. ओके, पहिले जे 4 करणे आहेत हे प्राकृतिक विनाश आपल्याला दिसतो. प्राकृतिक विनाश म्हणजे नैसर्गिक होत आहे, निसर्गातून विनाश होताना आपल्याला दिसतो. मी तसं तुम्हाला सांगितलं की लोक ऍग्री नाही करणार. प्राकृतिक ज्यावेळेस विनाश होईल, प्राकृतिक ज्यावेळेस हल्ले होतील, लोक ऍग्री नाही करणार. पुढील 2 विनाश जे आहेत ते आपल्याला काय दिसत, हे मानवावर सैतानी हल्ले असणारे आपल्याला दिसतील. म्हणजे 13वं वचन, 9वा अध्याय 1लं वचन ते 11 वचनापर्यंत हे डायरेक्टली मानवावर हल्ला आहे. पहिले 4 नैसर्गिक आहेत, प्राकृतिक आहेत, नंतरच्या डायरेक्टली मानवावर आहेत, म्हणजे मनुष्यावर असणारा हल्ला असणार आहे. आतापर्यंत काय आहे, प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक येत आहे हल्ला होणार आहे. पृथ्वीवर भूकंप झाला, स्वर्गातून अमुक प्रकारे चंद्र काळपट पडला. या ठिकाणी काय होत आहे, पुढील जे आहेत ना ते डायरेक्टली पर्सनलाइज होणार आहे आणि ते पर्सनलाइज फार डेंजरस असणार आहे आपल्याला दिसतं. 7वा जो कर्ण असणार आहे तो देवाच्या क्रोधाची अंतिम वाट्यामधील जी ओतणी आहे ती दर्शवते. म्हणजे 7वा कर्ण आपल्याला ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय होणार आहे की अंतिम ज्या वाट्या आता ओतण्यात येणार आहेत त्या संदर्भात आपल्याला दिसणार आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेस पुन्हा एकदा अध्याय 8 आणि वचन 3 पासून पुढे जातो त्यावेळेस आपल्याला दिसतं 7 करणे मिळाल्यानंतर दुसरा एक देवदूत येतो, त्याच्याकडे एक धूप असतो आणि आपण त्या धूपातून काय पाहिलेलं आहे की अनेक जण ह्या देवदूताला असं म्हणतात की कदाचित हा ख्रिस्त आहे वाटतं. अनेक जण आहेत जे असं संबोधतात की हा जो देवदूत आहे जो येतो आणि धूप हलवतो आणि परमेश्वरासमोर घेऊन जातो. काही जण म्हणतात की हा ख्रिस्त आहे, पण हा ख्रिस्त नाहीये. आणि त्यामुळे प्रगटीकरणामध्ये कुठंही येशू ख्रिस्ताला देवदूत असं संबोधलेलं आढळत नाही. काय हवं येशू ख्रिस्ताचं नाव प्रगटीकरणामध्ये? कोकरा असं त्याचं नाव आहे. ओके, तर त्यामुळं त्याला देवदूत म्हणून कुठंच प्रगटीकरणामध्ये असं प्रगट झालं नाही. म्हणून जे लोक असं म्हणतात की तो देवदूत नाही तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तर हे निर्वादित खोटं आहे. पण 5वा अध्याय 6वं वचन, 6वा अध्याय 1लं वचन, 7वा अध्याय 17वं वचन याच्यामध्ये आपण काय पाहतो की त्याला कोकरा
म्हणून संबोधलेलं आहे. आणि मग आपण पुढे जातो की हे दृश्य जे आहे ते आपल्याला काय दर्शवतो. अध्याय 8 वचन 3 पासून ते 5 पर्यंत. तर हे दृश्य स्वर्गातील सुवर्ण वेदी आहे, पृथ्वीवरील धूप वेदीचं प्रतिबिंब आहे. जुन्या नियमशास्त्रामध्ये याजक सकाळ सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा कधी त्याला बलिदान करायचं आहे तर तो जायचा, अग्नी घेऊन धूपवेदीवर जायचा, धूपवेदी पेटवत असते. आणि मग आपण हा प्रकार कुठं पाहतो तर लूका वर्तमानामध्ये जक्कयाच्या वेळेस पण हा प्रकार आपण पाहतो. तुम्हाला जर आढळलं असेल की जक्कई हे त्याच प्रकारे धूपवेदीचा अग्नी घेऊन जातो आतमध्ये वेदीजवळ आणि तो धूप जाळत असतो. धूप जाळणे याचा काय अर्थ आहे की ज्या काही प्रार्थना आहेत त्या प्रार्थना स्वतःच्या असो किंवा इतरांच्या असो त्या प्रार्थना देवासमोर घेऊन जाणं. आणि ज्यावेळेस धूप वर जातो तर आपल्या प्रार्थना त्या धूपाबरोबर देवबापाजवळ जाण्याचं हे एक प्रतिबिंब होतं. देवदूताला पुष्कळ धूप दिला होता, संतांच्या प्रार्थनेबरोबर देवासमोर अर्पण करावा म्हणून पुष्कळ प्रमाणात त्या ठिकाणी आपण पाहतो की धूप दिलेला होता. हे धूप काय दुसरं तिसरं नसून जसं आपण अध्याय 6 वचन 9 पासून 11 वाचला बिलकुल तेच आहे. काय आहे? संतगणांच्या प्रार्थना त्या एवढ्या आहेत म्हणून अधिक जास्त धूप त्याला दिलेला आपण आढळतो. त्यांची मागणी होती की त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे आणि सैतान आणि त्याचे जे हस्तक आहेत, ख्रिस्त विरोधक आहेत, त्याचे सर्व सेवक नष्ट व्हावेत अशी प्रार्थना ते करतो. आणि म्हणून ज्यावेळेस हा धूप घेऊन जाण्यात येतो आणि ज्यावेळेस तो हलवण्यात येतो, धूप परमेश्वरासमोर जातो, त्याच्या नंतरच आपण काय पाहतो की करणे वाजवण्यात आलेले आहेत. त्याच्या अगोदर करणे नाहीत. म्हणजे ते काय मागत होते? तुम्हाला आठवतं काय मागत होते? ते न्याय मागत होते. ते संतगणांविषयी न्याय मागत होते. आणि परमेश्वर देवा काय म्हणाला की थोडा वेळ थांबा. आता ती वेळ पूर्ण झाली, प्रार्थना आल्या आणि परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. ज्या वेळेस परमेश्वराने त्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या आणि मग आता कार्य करण्यास परमेश्वर देवा तयार झालेला आपल्याला आढळतो. आणि देवदूत जो आहे, देवदूताने धूप पात्र घेतले, वेदीचा अग्नी त्यात भरला आणि मग तो पृथ्वीवर टाकला. आणि मग काय झालं? गर्जना, विजा, भूकंप या सर्व गोष्टी झाल्या आणि करण्याच्या न्यायाची सुरुवात आपण झालेली पाहतो. त्या सुरुवातीला काय होतं तर गर्जना, वाणी, विजा आणि भूकंप. सुरुवात न्यायाची कशी झालेली आहे? हे लोक जे प्रार्थना करणारे आहेत, संतगणांच्या प्रार्थना ओरडत होते की न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. परमेश्वर देवा म्हटलेला 6व्या अध्यायामध्ये की थोडा काळ थांबा. हा काळ पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात पहिली जर घटना पृथ्वीवर कोणती घडलेली आहे तर अग्नी पडल्या पडल्या गर्जना झाली, वीणा झाली, विजा चमकल्या, भूकंप झाले. आणि आपण पाहतो या घटनेने स्वर्गातील शांततेचा उलट परिणाम होतो. शांततेनंतर आता काय झालाय? वाणी, थरकाप, आवाज आणि न्यायाची भीषण सुरुवात झालेली आपण या ठिकाणी पाहतो. म्हणून अध्याय 8 वचन 1 पासून 5 पर्यंत जर कोणती गोष्ट आपण या ठिकाणी पाहत आहे तर सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आपण यातून शिकतो. पहिली गोष्ट अशी आहे, देवाच्या न्यायाला संतांच्या प्रार्थनेशी त्याचा संबंध आहे. म्हणजे देवबापाच्या न्यायाची जी सुरुवात आहे, देवबाप न्याय करणारच होता का? ऍब्सोल्युटली करणार होता. पण त्याला दुजोरा देण्यासाठी संतांच्या प्रार्थना कारणीभूत आहेत. संतगण एकत्र येतात आणि संतगण एकत्र येऊन मागणी करतात की न्याय कर. आणि मग आपण पाहतो की वेदी म्हणजे प्रार्थना, सिंहासन, देवाचा न्याय यांचे आपसातील नाते एकत्र येते. वेदीवरून प्रार्थना परमेश्वराकडे जात आहेत आणि आपण पाहतो की देव आपल्या लोकांच्या प्रार्थना ऐकतो आणि दुर्जनांवर आता न्याय आणतो. जे कोणी पृथ्वीवर आहे ज्यांनी मंडळीला छळलेलं आहे, ज्यांनी मंडळीला सळो की पळो करून सोडलेलं आहे, मंडळीच्या रक्ताचं सूड आता परमेश्वर देवबाप घेत आहे. आणि म्हणून ह्या ज्या आता करणे आहेत, या ज्या तुतारे आहेत, या काय दर्शवत आहेत? एकच गोष्ट, परमेश्वराचा डायरेक्ट न्याय. परमेश्वराचा डायरेक्ट न्याय. अनेक लोकांनी पहिल्या 6 शिक्क्यातील 1,44,000 लोकांच्या साक्षी व येशूचा संदेश नाकारलेला आहे. त्यामुळे आता देवाचा कोप त्यांच्यावर येणार आहे. म्हणजे हे लोक दुसरे कोण नाही आहेत बरं का. हे लोक कोण आहेत?
ज्यांनी 1,44,000 जे यहुद्यातून ख्रिस्ती झालेले लोक होते यांचाही संदेश त्यांनी नाकारला, त्यांनी मंडळीचा संदेशही नाकारला, आणि ते अजून काय आहेत, पृथ्वीवर जगत आहेत. आणि असे लोकांसंदर्भात देवाचा क्रोध तळपलेला आहे, आणि देवाचा क्रोधाची सुरुवात झालेली आपण पाहतो, कारण आता तुताऱ्या वाजणार आहेत. तर आता इथून पुढं 7व्या वचनापासून पुढं थोडंसं लक्ष देऊया, म्हणजे डायरेक्ट जो घडलेल्या गोष्टी आहेत कोणत्याही प्रकारचा आपण ह्याच्यामध्ये ना समाविष्ट करायला नको बरं का, की ह्याचा अर्थ हा आहे किंवा ह्याचा अर्थ हा होतो. इथून पुढे आपल्याला काय दिसतं, प्राकृतिक असणाऱ्या गोष्टी पृथ्वीवर घडताना आपल्याला दिसत. ज्यांनी ज्यांनी सुवार्तेला नाकारलं, ज्यांनी ज्यांनी साक्षीला नाकारलं, जे लोक साक्षी देत होते, जे लोक सुवार्थ सांगत होते, या लोकांना ह्यांनी पकडलं आणि ह्या लोकांना ह्यांनी मारलं. यांचा न्याय कसा होणार आहे, तर पहिल्या 4 तुताऱ्या वाजत आहेत आणि हे सर्व काही नैसर्गिक रीतीनं आता पृथ्वीवर येत आहे. म्हणून मी वारंवार हे सांगतो की अनेक लोकांचा हा विश्वास आहे की नाही, पण प्रभूचं येणं जे आहे ना, ते महासंकटाचा जो काळ आहे तो ऑलरेडी आता चालू आहे आणि आपण सगळे ह्या महासंकटाच्या काळामध्ये आहोत. काही जणांचा विश्वास आहे, काही जणांचा विश्वास आहे की नाही, मंडळीचं लोकांतर जे आहे ते ऑलरेडी झालेलं आहे, ते मंडळीचं लोकांतर ऑलरेडी झालेलं आहे आणि आपण जे आहोत ते 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये आहोत. अनेक जण वेगवेगळा विश्वास ठेवत आहेत, पण मला तुम्हाला सांगू दे की अजून ही घटना आलेली नाहीये. कारण का एवढे कॉन्फिडेंट आपण आहोत किंवा का आपला विश्वास असा आहे, कारण जे या ठिकाणी लिहिलेलं आहे ते अजून घडलेलं नाहीये. म्हणून आपला विश्वास आहे की परमेश्वर त्याच्या लोकांना घेण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पाठवणार आहे. आणि मग 7वं वचन आपल्याला सांगता आलं, पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा रक्तमिश्रित गारा. ओके, काय झालेलं आहे, पहिली गोष्ट समजून घ्या बरं का. स्वर्गामध्ये धुपाचा जो अग्नी आहे तो अग्नी ज्यावेळेस देवदूत पृथ्वीवर टाकतो, कोणत्या घटनेनं वेदनांचा प्रारंभ होतो, तर गर्जना होतात, भूमिकंप होतात, मोठा आवाज होतो. हे सगळं झाल्यानंतर घटना जर कुठली होत आहे तर ही आहे, कर्णा वाजतो आणि मग रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी होते. ओके, त्यांची पृथ्वीवर काय होणार आहे, त्यांची पृथ्वीवर वृष्टी होणार आहे. आता या ठिकाणी कुठलाही देश म्हटलं नाही बरं का, तर इथं पर्टिक्युलरली म्हटलेलं आहे पृथ्वीवर वृष्टी होते. आणि पृथ्वीवर वृष्टी ज्यावेळेस होते तेव्हा पृथ्वीचा 1/3 जळून गेला. काय होतो, पृथ्वीचा 1/3 जळून गेला. मागील दिवसांमध्ये US मध्ये आग लागलेली होती, तुम्हाला आठवतं, US मध्ये आग लागलेली, आणि आपण त्यावेळेस त्यांच्यासाठी प्रार्थना पण केली. ती आग थांबत नव्हती, न्यूयॉर्कपर्यंत ती आलेली होती, खूप मोठ्या प्रमाणात होती, आपण ते पाहिलेलं आहे. पण ही आग लागलेली होती. आता इथं जे लिहिलेलं आहे, इथं काय लिहिलेलं आहे की रक्तमिश्रित गारा आणि अग्नी, म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे टोटली विरोधातलं आहे. म्हणजे काय होत आहे, रक्तमिश्रित पण आहे आणि गारा आणि अग्नी एकत्र पडत आहेत. त्यामुळे काय होत आहे, 1/3 पृथ्वी काय होत आहे, त्याचा नाश होत आहे, जळून गेलेली आहे. झाडाचा 1/3 जळून गेला व सर्व हिरवे गवत जळून गेले. म्हणजे 1/3 पृथ्वीचं हिरवं गवत जळून गेलेलं आहे. थोडं काळजी काय वाटत आहे माहिती आहे का, ह्याचं जर कनेक्शन आपण केलं तर हे नक्कीच ना दिसताना असं दिसत आहे की ही सर्वसाधारण घटना नाहीये. ही येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस कधी न्यूक्लिअर वॉर होईल, जर तुम्ही न्यूक्लिअर वॉरच्या गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये जर कोणती गोष्ट घडेल पृथ्वीबरोबर तर बिलकुल अशाच प्रकारची असणार आहे. काय असणार आहे, तर हिरवं जे आहे ना, हिरवं ते सगळं संपून जाणार आहे. आणि जे काही हिरवं आहे, जे काही झाड आहे ते सगळं संपून जाणार आहे, ते राहूच नाही शकत. त्यामुळं जर आपण हे जर पाहिलं तर आपल्याला दुसरं काही दिसत नाही, कारण फार मोठ्या प्रमाणात अग्नी आणि खूप मोठ्या प्रमाणात थंडी निर्माण होते. ह्यानं काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात अग्नी आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात असं पहिलं थंड, म्हणजे ज्यावेळेस कधी एखादा अणुबॉम्ब पडतो, एखाद्या खूप मोठ्या प्रमाणात थंड वातावरण होतं आणि अचानक त्या वातावरणाला आग लागते आणि मग उष्णता निर्माण होते. तर त्या दोन्ही एकत्र होणाऱ्या गोष्टी.
त्यामुळं हे जे न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत त्यांचा वापर ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक खूप मोठ्या प्रमाणात कार होतं आणि बिलकुल इन सेकंड निमिषमध्ये ते वातावरण आगीमध्ये ट्रान्सफर होतं. आणि आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात हे जे आहे 1/3 पृथ्वीवरील झाडं जळून गेली, हिरवळ जळून गेली आपण पाहतो. दुसरा दिवस त्याने कर्णा वाजवला, तो अग्नीने पेटलेला मोठ्या डोंगरासारखे समुद्रात काही टाकले गेले. तुम्ही बघितलं काय झालं की समुद्रात एखादा मोठा डोंगर पडावा तसं डोंगरासारखं काहीतरी समुद्रात पडलं गेलं. समुद्राच्या 1/3 रक्त झाले. समुद्रातील उत्पत्तीतील 1/3 प्राणी मरण पावले. मच्छी खाऊन घ्या बरं का, जेवढी खायची तेवढी. ओके, तसेच 1/3 तारवांचा नाश झाला. म्हणजे सगळं संपून गेलं. 1/3. बघितलं तुम्ही किती डेंजरस आहे की कर्णा वाजत आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की घटना काय घडत आहे की नैसर्गिक आपत्ती आपण पाहते की प्राकृतिक आपत्ती येते. आता ज्यावेळेस प्राकृतिक आपत्ती येते तर आपल्याला हे दिसत आहे की लोक काय कारण देतात. परमेश्वराचा न्याय म्हणत आहेत का? नाही, लोक कारण द्यायला लागतात. अरे तुम्ही बघितलं का अशी घटना घडत आहेत, अरे बघितलं का काहीतरी ना बाहेरून आलेल्या गोष्टी आहेत, हे मानव निर्मित आहे काहीतरी. अजून परमेश्वराच्या क्रोधाकडे ते पाहत नाहीयेत, अजून परमेश्वराकडे त्यांचं लक्ष नाहीये. ते लोक अजून काय करत आहेत, या न्यायाला परमेश्वराचा न्याय संबोधतच नाहीयेत. समुद्रामध्ये बघा अनेक प्राणी मरण पावले. अरे काय म्हणत आहेत, काय तर झालं असं ग्लोबल वॉर्मिंग वगैरे. ते नाही का पहिला कर्णा वाजला आणि अणुबॉम्ब पडलेला आहे आणि गारा आणि अग्नी झालेला आहे, त्याचा कदाचित हा परिणाम आहे. अजून ते देवाच्या न्यायाकडे जात नाहीत. 10 वचन. तिसऱ्या दिवसाने कर्णा वाजवला, तो मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या 1/3 व पाण्याच्या झऱ्यावर पडला. हे सगळं ना 5 ते 6 महिन्याचा कालखंड आहे बरं का. जे काही घडणार आहे हे त्याचा परिणाम आहे. अनेक लोक काय म्हणत आहेत, अरे काय सांगावं, परमेश्वराचा न्याय थोडे हा काही परमेश्वराचा न्याय नाहीये. तो नद्यांच्या 1/3 पडला, पाण्याच्या झऱ्यावर पडला व ताऱ्याचे नाव कडूदवना आणि पाण्याच्या 1/3 कडूदवना झाला. आणि त्या पाण्याने मनुष्यापैकी पुष्कळ मेले, कारण ते पाणी कडू झाले होते. बघितलं का काय होतंय की आता पिण्याचं पाणी पण कडू झालेलं आहे. नैसर्गिक प्राकृतिक रीतीने विनाश होत आहे. 4थ्या दिवशी त्याने कर्णा वाजवला, तो सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3 व ताऱ्यांच्या 1/3 यावर प्रहार झाला. त्यांचा 1/3 अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही 1/3 फरक प्रकाश पडू नये म्हणून असे झाले. तुम्ही बघितलं काय झालं की हे एकदम डेंजरस होतं, सगळं प्राकृतिक होतं. लोकांनी विश्वास नाही ठेवला, लोकांनी देवबापाच्या न्यायाकडे पाहिलं नाही. आणि मग फारच गंभीर अशी एक गोष्ट घडत आहे. आणि ती गंभीर गोष्ट काय बघा, 13वं वचन. मी पाहिले तो एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. आता हे 4 झालेले आहेत, 4 कर्णे वाजलेले आहेत. 4 कर्णे वाजल्यानंतर आता एकदम अचानक, जसं तो 8व्या अध्यायाची सुरुवात करतो, अचानक त्यानं पाहिलं 7वा शिक्का ज्यावेळेस फोडला, शांतता त्यानं पाहिली. कारण आता येणारा जो गंभीर काळ होता, जो काही मोठ्या प्रमाणात असणारा परमेश्वराचा न्याय होता तो होणार होता. सेम गोष्ट 13व्या वचनात तो पाहतो. अचानकपणे त्याला पाहिलं की एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना त्याला दृष्टीस पडलं. त्यास मोठ्याने असे म्हणताना त्यानं ऐकलं, जे 3 देवदूत कर्णा वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या जनावर अनर्थ 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 होणार. वेळ आता काय होत आहे, कारण इथून पुढे जो आता वाजणार आहे हा वैयक्तिक असेल, वैयक्तिक न्याय असणार आहे. घटना ज्या आहेत त्या आपण पाहिल्या की त्या कशा होत्या. आता जो आहे तो आता वैयक्तिक आहे, प्राकृतिक नाही आहे. म्हणून आपण काय करूया, आपण या ठिकाणी थांबूया आणि 9वा अध्याय जो आहे तो येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण बघू. कशा रीतीनं गंभीर स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा हा 5व्या दूतानं ज्यावेळेस कर्णा वाजवेल ती जी सुरुवात आहे ती आपण पाहू. घटना फार गंभीर आहेत, पण प्रभूला आपण धन्यवाद देऊ की मंडळी इथपर्यंत
इथली जाणार आहे आणि मंडळी या ठिकाणी नसेल. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला ज्यावेळेस म्हणते की तारण साध्य करून घ्या, देवबापाला धन्यवाद द्या की कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही कर्माचा सहभाग नाहीये. देवाला आपण धन्यवाद देऊ की त्यानं आपल्यावर ही कृपा केली, येशू ख्रिस्त आपल्याला दिला. आज येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण भक्ती करत आहोत, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण एकत्रही आहोत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये होणाऱ्या गोष्टी त्यानं आपल्याला प्रगट केलेल्या आहेत. आणि करणा वाजणार आहे, तुताऱ्या कशा वाजणार आहेत, कशा प्रकारे तुम्ही आणि मी त्या करण्याचा नाद होणे अगोदर प्रभूकडे असणार आहोत. आपण त्या सर्व गोष्टींबद्दल देवबापाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया प्रियांनो आपण. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो की एवढ्या स्पष्टपणे देवबापा तुझं वचन येणाऱ्या काळासंदर्भात आम्हाला जागृत करत आहे, आम्हाला सांगत आहे की आम्ही किती आशीर्वादित आहोत, आमच्यावर किती मोठी कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेली आहे. आम्ही देवबापा या तुझ्या सर्व दयेबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो की एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला देवबापा अद्भुत रीतीनं तुझ्या वचनाचं सत्य तू प्रगट केलेलं आहे. यावेळेला आम्ही प्रभू तुला सर्व गौरव, मान आणि महिमा देतो. पुन्हा एकदा देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र वचनानं एवढ्या सामर्थ्यशाली रीतीनं होणाऱ्या गोष्टी प्रगट केलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत की त्या मंडळीला माहीत असाव्या. धन्यवाद देतो या तुझ्या दयेबद्दल. केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवात होईल. आमीन. काही प्रश्न तुम्हाला?